द्राक्ष परिषद 2026 आणि 66वे वार्षिक अधिवेशन या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा निवेदिका या नात्याने मी मनपूर्वक शब्दसुनांनी स्वागत करते. वाढेल वेल द्राक्षाची होईल उन्नती देशाची, वाढेल वेल द्राक्षाची होईल उन्नती देशाची, हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आपल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो. माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो. माता जिच्यापुढे आपण जन्म घेतो ती आपली आई, आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमचे विसावतो ती मातृभूमी. या दोन्ही मातृवंदनाला वंदन करून आज मातृभूमी आणि मातीशी नाळ जोडलेला सोहळा द्राक्ष बागायतदार संघाद्वारे आयोजित ही द्राक्ष परिषद आणि 66वे द्राक्ष अधिवेशन, यामध्ये मी निवेदिका, अभिनेत्री आणि पुणे नाट्य परिषदेची उपाध्यक्षा सौ शोभा श्रीपाद कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक शब्दसुनांनी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला हिरे-माणिक रत्नचे मान्यवर उपस्थित आहेत आणि अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या कार्याचा कार्यगौरव आपण त्यांच्या यथोचित सन्मानाने करणार आहोत. माननीय डॉक्टर के.व्ही. प्रसाद सर, संचालक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. माननीय डॉक्टर के.व्ही. प्रसाद सर. आपल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान घेण्याची विनंती मी संयोजन समितीला करेन. सर्वप्रथम आपण सन्मान घेणार आहोत ते अतिशय उत्तुंग असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. त्यांचा परिचय निवेदिका या नात्याने मी करून देते, औपचारिकता असते म्हणून, पण त्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला नाही तर उभ्या भारताला माहिती आहे असं उत्तुंग व्यक्तिमत्व आज कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर आहेत, उद्घाटक आहेत. अर्थातच आपल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे आधारवड आणि केंद्रीय माजी कृषी मंत्री पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा परिचय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर करून देते आहे. भारताच्या कृषी आणि फलोत्पादन क्षेत्राला आधुनिक दिशा देणारे नेतृत्व म्हणजे माननीय पवार साहेब आहेत. विशेषतः द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रगतीसाठी साहेबांनी अमूल्य योगदान दिलेलं आहे. द्राक्ष उत्पादकांना निर्यातक्षम उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, शीतगृह, प्री कूलिंग सुविधा तसेच नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. निर्यातीसाठी युरोपबरोबरच चीन, आग्नेय आशिया आखाती देशामध्ये बाजारपेठ निर्माण करून दिल्या. माननीय महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ साहेबांच्या योगदानासाठी कायम ऋणाईत असणार आहे. एकंदरीतच साहेबांचं आपल्या द्राक्ष बागायतदार आणि द्राक्ष क्षेत्रासाठी असलेलं कार्य माझ्या चारोळे मी तुमच्यासमोर सांगू इच्छिते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि मातीतुनी चैतन्य गावे, आणि मातीतुनी चैतन्य गावे. साहेबांमुळे पुण्य अशी येती फळाला, साहेबांमुळे पुण्य येती अशी फळाला, वेलीला द्राक्षरूपी चांदणे लगडून जावे, वेलीला द्राक्षरूपी चांदणे लगडून जावे. माननीय साहेबांचा सन्मान करण्याची विनंती मी आपल्या द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आणि माननीय श्री कैलास भोसले यांना विनंती करते की कृपया त्यांनी आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे आधारवड पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सन्मानित करायचे.